नक्कीच. आजचं आपलं मिशन एकदम क्लिअर आहे. महाराष्ट्र TET 2014च्या मराठी भाषा पेपर 1 मधील प्रश्न क्रमांक 31 ते 60 या सर्व प्रश्नांचं आपण आज अक्षरशः पोस्टमॉर्टम करणार आहोत. म्हणजे एका क्रमाने आपण पुढे जाऊ. हे खूप महत्वाचं आहे, कारण कसे परीक्षार्थी बहुतांश वेळा फक्त अचूक उत्तर काय आहे एवढंच पाठ करतात. पण परीक्षकांनी तोच प्रश्न का निवडला किंवा बाकीचे 3 पर्याय कसे कन्फ्यूज करणारे आहेत हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं. पहिल्या प्रश्नापासून हो, करूया. तर पेपरच्या अगदी पहिल्या टप्प्यात एक अत्यंत विचार करायला लावणारा गद्य उतारा आला होता आणि त्यावर आधारित 31वा प्रश्न होता की आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते. याचं उत्तर दिलंय गतिमानता. आता इथे परीक्षकाला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित होतं? आधुनिकता म्हणजे केवळ नवीन कपडे किंवा तंत्रज्ञान नाही, हे उतार्यात दडलेलं सूत्र परीक्षकाला तपासायचं होतं. म्हणजे बघा, बदलत्या काळाची गती ओळखणे, जुन्या स्थितीत न अडकता सतत पुढे जाणे, हेच खऱ्या अर्थाने आधुनिकतेचे लक्षण मानले जाते. अच्छा, म्हणजे उतार्याच्या केंद्रस्थानी असलेली गतिमानता हीच आधुनिक काळाची ओळख ठरते असं म्हणायचंय तुम्हाला? एक्झॅक्टली. आकलन तपासताना परीक्षार्थी वाक्याचा फक्त शब्दशः अर्थ घेतो की त्यामागचा आशय समजून घेतो, हे यातून स्पष्ट होतं. आणि याच उतार्यात मानवी जीवनाविषयी एक सखोल विचारही मांडलाय. 32 क्रमांकाचा प्रश्न याच संदर्भात होता की मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? याचं उत्तर अस्तित्वाची जाणीव असं आहे. हो, कारण माणूस म्हणून आपण आहोत, आपण जगत आहोत, ही जाणीव सर्वात आधी येते. अस्तित्वाची जाणीव ही इतर कोणत्याही भौतिक किंवा भावनिक गरजांपेक्षा आधी येते ना. खरंय, आणि याच जाणीवेच्या पायावर मानवाचा विकास उभा आहे. मग आता तो 33वा प्रश्न येतो, ज्याचं उदाहरण मी अगदी सुरुवातीला दिलं होतं. प्रश्न असा होता की शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही, आणि उत्तर आहे स्थितीशीलतेचे. राईट. कारण स्थितीशीलता म्हणजे एकाच जागी थांबून राहणे, डबक्यात साचलेल्या पाण्यासारखं. हो, पण शिक्षण हे तर मानवाला सतत प्रगल्भ करणारं प्रवाही माध्यम आहे. ते एका जागी थांबणारं असूच शकत नाही. अगदी तंतोतंत. आणि जर हे शिक्षण प्रवाही नसेल तर माणसाची काय अवस्था होईल, हे पुढच्या म्हणजे 34व्या प्रश्नात विचारलं होतं. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? आणि उतार्यानुसार याचं उत्तर दुसऱ्याचा गुलाम असं आहे. बापरे, हा विचारच खूप गंभीर आहे. हो, पण त्यामागचं लॉजिक समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःच्या हक्कांची, चांगल्या वाईटाची पारख राहत नाही, वैचारिक स्वातंत्र्य विकसित होत नाही. म्हणजे स्वतःची विचार करण्याची क्षमता खुंटली की माणूस इतरांच्या विचारांवर अवलंबून राहतो. राईट. आणि पर्यायाने तो दुसऱ्याचा गुलाम बनतो. हाच त्या उतार्याचा मुख्य गाभा होता. क्या बात आहे. आता आकलनाच्या या भागातून बाहेर पडून पेपर थेट शब्दसंपत्तीच्या विश्वात प्रवेश करतो. 35वा प्रश्न होता ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि उत्तर आहे त्याज्य. हे 2 शब्द नेहमी एकत्र काय येतात? कारण ते मानवी निवडीचे 2 टोकाचे बिंदू आहेत ना. ग्राह्य हा शब्द ग्रहण या धातूपासून बनलाय, म्हणजे जे स्वीकारण्यायोग्य आहे ते ग्राह्य. आणि या उलट त्याज्य म्हणजे ज्याचा त्याग करायला हवा ते. हो, जेव्हा आपल्याला एखादा विचार तपासायचा असतो तेव्हा तो ग्राह्य आहे की त्याज्य हेच आपण ठरवतो. एकदम बरोबर. आता आपण व्याकरणाच्या एका अत्यंत सुंदर आणि मला वैयक्तिकरित्या आवडणाऱ्या वळणावर आलो आहोत. इथे परीक्षकांचा एक आवडता ट्रॅप आहे. 36 क्रमांकाचा प्रश्न असा होता माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? हां, आणि उत्तर दिलंय माधव शूर आहे. हो, हे म्हणजे अर्धा पेला भरलेला आहे की अर्धा रिकाम आहे याकडे बघण्याच्या दृष्टिकोनासारखं वाटतं. अर्थ तोच ठेवून वाक्याचा प्रकार कसा बदलतो. यालाच तर व्याकरणात वाक्य रूपांतर म्हणतात. आणि इथेच विद्यार्थ्यांचा कस लागतो. माधव भित्रा नाही हे नकारार्थी वाक्य आहे, कारण त्यात नाही हा शब्द आहे. आता याला होकारार्थी करायचं आहे, पण अर्थ बदलायला नको. म्हणजे मूळ विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द शोधावा लागतो. बरोबर. एक्झॅक्टली. भित्राचा विरुद्धार्थी शूर. त्यामुळे भित्रा नाही याऐवजी आपण शूर आहे असं वापरतो. रचना सकारात्मक झाली आणि मूळ अर्थही शाबूत राहिला. अशा ट्रिक्स माहीत असल्या ना की व्याकरणाची भीतीच वाटत नाही. 37वा प्रश्न वचनावर होता. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? याचं उत्तर पिसवा असं आहे. पण मला सांगा, पिसू आणि पिसवा इथे ऊचा वा कसा होतो? यामागे काही नियम आहे का? नक्कीच नियम आहे.
व्याकरणात उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन नेहमी वाकारांत होते. जसं सासू सासवा, जळू जळवा, तसंच पिसू पिसवा. अच्छा, म्हणजे हा उच्चाराच्या सोयीसाठी झालेला बदल आहे तर. हो, उच्चार करताना भाषेचा जो एक नैसर्गिक ओघ असतो त्यानुसार ऊ या स्वराचं रूपांतर वामध्ये होतं. हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. आता 38वा प्रश्न वाक्यातील कर्मावर आधारित होता. कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आणि अचूक पर्याय होता आरोही लाडू खाते. इथे सकर्मक ओळखण्याची ती प्रसिद्ध ट्रिक कशी वापरायची? ती ट्रिक खूप साधी आहे. वाक्यातील क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा. इथे क्रियापद आहे खाते. आपण प्रश्न विचारायचा, आरोही काय खाते? उत्तर मिळतं लाडू. राईट. म्हणजेच खाण्याची क्रिया ही लाडवावर घडत आहे. लाडू हे त्या वाक्याचं कर्म आहे. ज्या वाक्यात कर्म असतं ते सकर्मक क्रियापद असतं. आणि जर वाक्य आरोही हसते असं असतं आणि आपण विचारलं असतं काय हसते, तर उत्तर मिळालं नसतं, म्हणजे ते अकर्मक. अगदी बरोबर. काय हा एक प्रश्न व्याकरणाचं मोठं कोडं सोडवू शकतो. हो ना. यानंतर 39वा प्रश्न एका म्हणीवर होता. डोंगर एवढी हाव, तिळा एवढी धाव. या म्हणीचा योग्य अर्थ काय? आणि उत्तर आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. ही ग्रामीण म्हण मानवी स्वभावावर अचूक बोट ठेवते. येथे हाव म्हणजे इच्छा आणि धाव म्हणजे क्षमता. डोंगर आणि तीळ या दोन विरुद्ध आकारांच्या वस्तू वापरून विरोधाभास किती मार्मिकपणे दाखवलाय बघा. आज हे कोणतं सर्वनाम आहे? उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. पण इथे कन्फ्युजन होतं, कारण कोणी, कोण हे शब्द बघितले की मेंदू आपोआप त्याला प्रश्नार्थक सर्वनाम मानतो. आणि इथेच परीक्षार्थी हमखास फसतात. परीक्षकांना माहीत असतं की कोण दिसलं की विद्यार्थी प्रश्नार्थक पर्यायावरच गोल करणार. पण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, प्रश्नचिन्ह नाही. अच्छा. कोण आलंय असं विचारलं तर ते प्रश्नार्थक. पण इथे कोणी कोणास हसू नये, यात कोणी म्हणजे नक्की कोण? रामने श्यामला की आणखी कोणी हे निश्चित सांगता येत नाही ना. म्हणजे जेव्हा सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आलंय हे निश्चित नसतं, तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असतं. हा खरोखरच एक डोळे उघडणारा ट्रॅप होता. हो. आणि आता आपण पेपरच्या दुसऱ्या विभागात पोचलो आहोत, जिथे व्याकरणाची गुंतागुंत अजून थोडी वाढते. राईट. 41वा प्रश्न होता गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? पर्याय होते सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. उत्तर आहे काळा कुत्रा. इथे विशेषणाचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. सर्व, खूप, दोन्ही हे शब्द नामाची संख्या दर्शवतात, त्यामुळे ती संख्या विशेषणे आहेत. पण रंग, रूप किंवा आकार सांगणारे शब्द गुणविशेषण असतात. म्हणून काळा हा शब्द कुत्र्याचा रंग सांगतो आणि ते अचूक उत्तर ठरतं. त्यानंतर 42वा प्रश्न काळ ओळखण्यावर होता. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. या वाक्याचा काळ विचारला होता, जो साधा भूतकाळ आहे. हो, कारण झेप घेतली या शब्दावरून क्रिया पूर्ण झाल्याचं समजतं. त्यात घेतली होती किंवा घेत होती अशी विशेष अट जोडलेली नाहीये. कृतीचा थेट उल्लेख साध्या काळात येतो. आता 43वा प्रश्न बघा. हा अत्यंत सूक्ष्म निरीक्षणाची कसोटी घेणारा होता. एक वाक्य दिलं होतं, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत हे मोजायचं होतं. उत्तर होतं 4. मला खात्री आहे इथे अनेकांची गडबड झाली असेल. नक्कीच चुकतात. घाईघाईत आपण फक्त सुरुवातीच्या अवतरणचिन्ह आणि शेवटचा पूर्णविराम मोजतो. पण असो आणि नसोच्या मध्ये जे एक छोटंसं संयोगचिन्ह म्हणजे हायफन जोडलेलं आहे ते डोळ्यांतून सुटतं. आणि नसो या शब्दानंतर आलेला स्वल्पविराम सुद्धा अनेकदा दुर्लक्षित होतो. अगदी बरोबर. परीक्षेच्या घाईत असे छोटे चिन्हे शब्दांचाच भाग वाटतात, त्यामुळे शांत डोक्याने मोजणी करावी लागते. हे तर जणू ऑप्टिकल इल्युजन असल्यासारखंच आहे. 44व्या प्रश्नात विचारलं होतं, प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द कोणता? उत्तर होतं झुपकेदार. शब्दाच्या आधी लागतात ते उपसर्ग आणि शेवटी लागतात ते प्रत्यय. मूळ शब्द झुपका, त्याला दार प्रत्यय लागून झुपकेदार तयार झाला. 45व्या प्रश्नात पती या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता, ज्याचं उत्तर भरता असं आहे. आणि यानंतर पेपरमध्ये एक अत्यंत भावस्पर्शी कविता आली होती, वासरू आणि माय. हो, या कवितेवर सलग 4 प्रश्न होते. 46वा प्रश्न होता, वासरू केव्हा हंबरू लागले? कवितेनुसार उत्तर आहे अंधार पडू लागल्यावर. कवितेतील प्रश्न हे नेहमी वातावरणाशी जोडलेले असतात.
संध्याकाळची वेळ, अंधार आणि असुरक्षिततेची भावना यातून वासराचं हंबरणं सुरू होतं. आणि मग 47वा प्रश्न होता की वासरू कळपातून कुठे गेले? याचं उत्तर रानात. 48वा प्रश्न होता ओढाळ शब्दाचा अर्थ काय? ज्याचं उत्तर उनाड असं आहे. ओढाळ हा खूप अर्थपूर्ण शब्द आहे ना? हो ना. ग्रामीण बोलीत ओढाळ म्हणजे जे मुक्तपणे फिरतं, बंधनात राहत नाही, ज्या घुराला वेसण घालता येत नाही आणि जे कळप सोडून पळतं. इथे वासराच्या चंचल स्वभावाचं वर्णन करण्यासाठी तो आलाय. पण मला 49वा प्रश्न सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला. प्रश्न होता खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? उत्तर आहे कळपाची. पण तार्किक विचार केला तर थकल्यावर वासराला फक्त आपल्या आईची आठवण यायला हवी होती. त्याला संपूर्ण कळपाची आठवण का आली? हाच तर कवितेचा आत्मा आहे. कसं आहे, प्राणी जीवनात कळप हे केवळ एकत्र असणं नसतं, ते सुरक्षितेचं एक अफाट कवच असतं. अच्छा. जेव्हा वासरू दिवसभर रानभर उंडारून थकतं आणि अंधार पडल्यावर त्याला भीती वाटू लागते, तेव्हा त्याला केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर ज्या समूहात त्याला संपूर्ण सुरक्षित वाटतं, त्या कळपाची गरज भासते. हाच या कवितेचा खरा अर्थ आहे. किती सुंदर दृष्टिकोन आहे हा. यानंतर 50वा प्रश्न थेट शुद्ध लेखनाकडे वळला. शुद्ध शब्द ओळखायचा होता आणि पर्याय होता चालीरीती. इथे सगळेच वेलांटीचे नियम पाळावे लागतात ना? हो, मराठीच्या नियमानुसार सामासिक शब्दामधील शेवटच्या अक्षराव्यतिरिक्त इतर ईकार बहुधा दीर्घ असतात. रीती हा शब्द स्वतंत्रपणे जसा दीर्घ लिहिला जातो, तसाच तो चालीला जोडून आल्यावरही दीर्घच राहतो. राईट. आता आपण पेपरच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या 3ऱ्या विभागात आलोय. 91वा प्रश्न होता अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय होते घमेंड, गर्व, डौलदारपणा आणि अहंता. उत्तर दिलंय डौलदारपणा. हा शब्द वेगळा का? शब्दांच्या छटा म्हणजे न्यूआन्सेस ओळखणं इथे महत्वाचं आहे. घमंड, गर्व आणि अहंता हे नकारात्मक अहंकार दर्शवतात. पण डौलदारपणा हा एक सकारात्मक शब्द आहे, जो रुबाब किंवा आत्मविश्वास दर्शवतो. एका डौलदार वृक्षाची आपण कल्पना करू शकतो, पण गर्विष्ठ वृक्षाची नाही. एकदम लॉजिकल. 52वा प्रश्न होता कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? उत्तर आहे बिनबोभाट, म्हणजे गाजावाजा न करता. अगदी बरोबर. मग 53व्या प्रश्नात एका वाक्प्रचाराचा व्यावहारिक उपयोग तपासला होता. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने डॅश डॅश. उत्तर आहे तोंड काळे करणे. हो, कारण तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे किंवा लाजेने पळून जाणे. स्वतःची चूक उघडकीस आल्यावर गुपचूप तिथून पळ काढणे, ह्या अर्थाने हा वाक्प्रचार तिथे अगदीच सपखल बसतो. 54वा प्रश्न होता तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. यात पानावर मधल्या अव्ययाचा प्रकार ओळखायचा होता. उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. हा शब्दयोगी कसा ठरतो? शब्दांना जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. इथे वर हा शब्द पान या नामाला जोडून आलाय. जर वर स्वतंत्रपणे आला असता, जसं की तो वर पाहतो, तर तो क्रियाविशेषण ठरला असता. म्हणजे शब्दाचं वाक्यातलं स्थान त्याचं व्याकरण ठरवतं. तर 55वा प्रश्न पत्रलेखनावर होता. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं असेल? उत्तर आहे कौटुंबिक पत्र. कारण ते कुटुंबातील एका सदस्याला अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक स्वरूपात लिहिलं जातं. आता इथून पुढे पेपर थेट मराठी साहित्याच्या इतिहासाकडे वळतो. 56वा प्रश्न होता 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे द.मा. मिरासदार. साहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष हा स्पर्धा परीक्षांमधला हक्काचा प्रश्न असतो बरं का. द.मा. मिरासदार त्यांच्या अस्सल ग्रामीण ढंगाच्या कथाकथनासाठी खूप प्रसिद्ध होते. आणि 57वा प्रश्न अजून मागे जातो. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? अचूक उत्तर आहे महिमभट. हो, महानुभाव पंथाचे हे महत्वाचे लेखक. त्यांनी चक्रधर स्वामींच्या जीवनावरील आठवणी लीळाचरित्र या ग्रंथात संकलित केल्या. हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ मानला जातो. 58वा प्रश्न होता पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पर्याय होते ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. उत्तर आहे ग्रंथ. इथे लिंग ओळखण्याची ती साधी तो ती ते ट्रिक खूप उपयोगी पडते ना? हो ना, ही ट्रिक कधीच फेल जात नाही. नामाच्या आधी तो लावून पाहिल्यास शब्द पुल्लिंगी, ती लावल्यास स्त्रीलिंगी आणि ते लावल्यास नपुंसकलिंगी. आपण तो ग्रंथ, ती पोथी,
ते पुस्तक आणि ती वही असंच म्हणतो. त्यामुळे ग्रंथ हा एकमेव पुल्लिंगी शब्द उरतो. एक्झॅक्टली. 59वा प्रश्न टोपण नावांवर होता. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? उत्तर आहे प्र. के. अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी विपुल विडंबन कविता केशवकुमार या नावाने लिहिल्या आहेत. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम मुक्कामावर आलो आहोत. 60वा प्रश्न होता, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय होते प, ब, भ, ध. उत्तर आहे प. इथे कठोर आणि मृदू वर्णांची विभागणी कशी होते? हा पूर्णपणे आपल्या श्वास आणि उच्चारांवर आधारित भाग आहे. ज्या वर्णांचा उच्चार करण्यास अधिक जोर द्यावा लागतो ते कठोर वर्ण. वर्गाच्या पहिल्या 2 रांगा म्हणजे क, ख, च, छ, त, थ, प, फ हे कठोर वर्ण आहेत. इथे प त्याच गटातला आहे. बाकीचे ब, भ, ध हे तुलनेने सौम्य उच्चारले जातात, म्हणून ते मृदू वर्ण. क्या बात आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र टीईटी 2014च्या मराठी भाषा पेपर 1 मधील त्या 30 प्रश्नांचा प्रवास पूर्ण केला आहे. आपण आकडेनातील विचार, व्याकरणाचे नियम आणि साहित्याची सखोल उजळणी केली. आणि हेच सूत्र परीक्षेच्या वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्नांमागचं लॉजिक समजलं तर प्रश्न कसाही विचारला तरी उत्तर शोधता येतं. अगदी बरोबर. जाता जाता एका वेगळ्या गोष्टीवर विचार करूया. आपण रोजच्या बोलण्यात, विशेषतः सोशल मीडियावर मेसेज टाईप करताना व्याकरणाचे आणि योग्य शब्दांचे भान किती ठेवतो? खूपच कमी खरं तर. हो ना? जर आपण आपलं रोजचं संभाषणच अशा एखाद्या प्रश्नपत्रिकेच्या कसोटीवर घासून बघितलं तर आपण स्वतःला किती मार्क्स देऊ याचा नक्की विचार करा. कारण भाषा फक्त परीक्षेपुरती नसते, ती आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग असते. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.